UPSC CSAT 2017 मधला प्रश्न आहे. प्रश्न काय म्हणतो बघा, 2 अंकी क्रमांक 13 विषम संख्या आहेत. ती संख्या एकूण 13 आहे. विषम संख्या आहेत. बघा, संख्या विषम पण आहेत, क्रमांक पण आहेत. त्यातील प्रथम 5 संख्यांची सरासरी 39 आहे. पहिल्या 5 संख्या आहेत ना, त्यांची सरासरी 39 आहे. तर सर्व 13 संख्या सरासरी किती? पहा इकडे, साधी गोष्ट आहे. संख्या 13 आहे की नाही? मग समजा पहिली संख्या आपण x मानली. कोणती मानली? x. त्याच्या पुढचे कोणते होणार? x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8, x अधिक 10, x अधिक 12, x अधिक 14, x अधिक 16, x अधिक 18, x अधिक 20, x अधिक 22. पहा मोजा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. एक मिनिट हा. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13, x अधिक 24. अशा या 24 झाल्या, 13 संख्या झाल्या. पहा, त्या 13 संख्या आपण अशा मानल्या. आता त्यांची अट काय माहिती आहे का? प्रथम 5 संख्ये सरासरी कोणत्या? पहिल्या 5 संख्या कोणत्या? 1 2 3 4 5 हो, एवढ्या ह्या 5 संख्या. त्यांची सरासरी किती? 39 आहे. आपण यांच्या बेरजेला 5 ने भागलं की उत्तर काय येतं? 39 येतं. यांच्या बेरजेला पहा, कोणाच्या? 1 2 3 4 5 या 5 संख्यांच्या बेरजेला 5 ने भागलं की उत्तर 39 येतं. मग आपण बघा, x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 अधिक x अधिक 8 भागिले 5 उत्तर आले 39. म्हणजे यामुळे काय होणार? आपल्याला पहिली संख्या मिळणार. एकदा संख्या आपल्याला पहिली मिळाली की सगळ्या संख्या मिळायला जमा आहेत. एकदा आपल्याला पहिली संख्या मिळाली की सर्व संख्या आपल्या मिळायला जमा आहेत. पहा, x किती आहेत? 5x अधिक 2 4 4 आणि 2 6 6 आणि 6 12 12 8 20 भागिले 5 बरोबर 39. म्हणून 5x अधिक 20 बरोबर 39. 5 5 9 45 ह्याच्या 4 15 4 19. म्हणून 5x बरोबर 195 वजा 20. 5x बरोबर म्हणजे हा अधिक 20 आहे ना, तिकडे वजा केला. 195 गेले 175 आले. म्हणून भाग लावला बघा, 175 भागिले 5 5 3 15 5 5 35. बघा, सर्वात लहान संख्या कोणती आली? 35. पहा, 35. त्याच्यापेक्षा मोठी मग 37, 39, 41, 43, 45, 47, 49, 51, 53, 55. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 57 आणि 59. अशा त्या 13 संख्येत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता ते काय म्हणले? 13 संख्या सरासरी. तर 13 संख्या सरासरी कशी काढायची? आता ही यांच्यातली जी संख्या मध्ये असते ना, ती त्यांची सरासरी असते. जेव्हा संख्या क्रमवार असतात, कशा असतात? क्रमवार, तेव्हा जी संख्या मध्ये असते ती त्यांची सरासरी असते. म्हणजे समजा 1 2 3 तीन संख्या क्रमवार आहेत. सरासरी कोणती आली? मध्ये 2. 3 1 4 2 आलं. समजा 4 5 असं असलं. यांची बेरीज पहा, 1 3 3 3 6 4 15 15 सरासरी 5 ने भागलं उत्तर 3 आलं. असं असतं. यांची सरासरी कोणती येणार? यांच्यात संख्या मधली म्हणजे कधी इकडे 6 गेल्या तिकडे 6 गेल्या, मध्ये 7 राहिली. 1 2 3 4 5 6
उत्तर काय आलं बघा. 1 2 3 4 5 6 47 आलं. आपण जर यांची खरोखर बेरीज केली, या 13च्या 13 संख्यांची आपण बेरीज केली आणि त्याला 13ने भागलं तर उत्तर हे 47च येणार आहे. ज्यावेळेस संख्या अशा लागोपाठ असतात, क्रमवार असल्यावर का नेहमी नाही, फक्त क्रमवार संख्या असतील तरच, म्हणजे क्रमवार सम असतील, क्रमवार विषम असतील किंवा फक्त क्रमवार असतील नैसर्गिक, तर हा नियम लागू आहे. कोणतं? की त्यांची सरासरी काढताना त्यातली जी संख्या मध्ये असेल ती संख्या त्यांची काय सरासरी असते. उत्तर काय आलं मग? 47 हा पर्याय उत्तर लिहून टाकायचं.